कारण आपण एक कायम बघतो ना, की एक पाऊस पडला आणि काय खडकवासला भरलं, उजनी भरलं, असं एक 2-3 पावसांमध्ये ही धरणं भरून जातात. हं. पण त्याच्यानंतर काय होतं माहीत नाही आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये परत पाण्याची टंचाई निर्माण होते. आपल्याला नळाला पाणी येत नाही, मग अचानक पाण्याची कपात होते आणि या सगळ्या गोष्टी. तर पाण्याचं प्लॅनिंग काय पद्धतीनं होतं? नाही, नाही. प्लॅनिंग तर आहेच आहे तिथं, की धरण जरी तुम्ही बांधलं, आपल्या पुण्याला बघितलं तर तुमचं पहिलं खडकवासला आहे, मग पानशे ते मग वरच काय. पण आपल्याला कोटा फिक्स आहे. कारण ते फक्त पुणे शहरासाठी धरणं नाही आहे ते. हं. बरोबर आहे. तर बरोबर. आपल्याला कोटा फिक्स आहे. पण कसं आहे, अर्बनायझेशन होतं आहे, शहरीकरण एवढं वाढलं आहे. आता पुण्याची लोकसंख्या 75 लाखापर्यंत पोहोचली आहे. पुणे मेट्रो रिजनबद्दल बोलतोय मी. ती आता 1 कोटी जायला जास्त वेळ लागणार नाही. हं. कारण दरवर्षी पुण्यामध्ये 8-10 लाख लोक तर येतातच आहेत. हो. पाणी कुठनं येईल? पाणी यायला हे तर पाहिजे. धरणाची कॅपॅसिटी तेवढीच आहे. धरणाची कॅपॅसिटी वाढू शकत नाही, कोटा वाढू शकत नाही तुम्ही. कारण इव्हन डिस्ट्रीब्युशन पण लोकांमध्ये व्हायला पाहिजे ना. हं, हं. तर त्याच्यामध्ये हेच सांगतो की हे लिकेज आहे 35%. हे जागतिक याच्यामध्ये 5% वर वॉटर लॉसेस नको. ते आज 35% आहेत पुण्यात. मग ते पूर्ण जातं कुठं? म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? लॉसेस कमी केले पाहिजे. तर सिवेज रिसायकल म्हणजे हे जे STP प्लांट आहेत ते इफिशियंट रन केले पाहिजे. त्याची कॅपॅसिटी इन्हान्स केली पाहिजे आणि ते पाणी कसं तुम्ही रिसायकल करून कन्स्ट्रक्शनला किंवा गार्डनिंगला किंवा ज्याचं पिण्याच्या पाण्याची गरज नाही अशा वॉटर क्वालिटी वापरू शकता तुम्ही.